लिंबू सत्व काही फक्त ढोकळ्यांसाठीच वापरायचं का? बिलकुल नाही. देवघरातली देव कळकट झालेली असतील, हिरवट पडलेली असतील तरीसुद्धा आपण 2 चमचे मीठ आणि 2 चमचे लिंबू सत्व वापरून त्यांना चकाकी आणि चमक आणू शकतो. हो, करायचं काय आहे, 2 चमचे लिंबू सत्व आणि 2 चमचे मिठामध्ये तांब्याभर पाणी टाकायचं आहे. हेच प्रमाण ठेवा आणि ते ॲक्टिव्ह होऊ द्यायचं. म्हणजेच काय, लिंबू सत्व आणि मीठ व्यवस्थित पाण्यामध्ये विरघळू द्यायचं आहे. आता हे विरघळल्यानंतर यामध्ये देवघरातली देव बुडवून ठेवा किंवा हे पाणी एखाद्या मोठ्या तांब्या पितळ्याच्या भांड्यावर टाकू पण शकता. आता हे देव मी 2 मिनिटासाठी बुडवून ठेवते आणि त्यांना तसंच रेस्ट करण्यासाठी राहू देते. कारण हे कुठलीही पावडर किंवा एखादा ब्रश लावलाचं काम नाही. फक्त यांना 2 मिनिटासाठी रेस्ट करायची आहे. त्यानंतर जर तुम्ही हे देव काढून पाहिली तर अगदी मस्तपैकी चमकलेली तुम्हाला दिसतील. काहीही पावडर लावण्याची यांना गरज राहत नाही. आता या पद्धतीने आपण सगळेच देव बाहेर काढून घेतल्यानंतर हे पाणी लगेच फेकून न देता यामध्ये राहिलेल्या दुसऱ्या वस्तू मी लगेच बुडवून ठेवते. म्हणजेच काय, तर ह्या पाण्याचा परत रियूज करता येतो. आता माझ्याकडे परत राहिलेली जी तांब्याची भांडी आहेत ते मी याच्यासाठी 2 मिनिटासाठी परत बुडवून ठेवते. आता ही दुसरी स्टेप झाली. तिसऱ्या वेळेला माझ्याकडे एकदम तेलकट झालेली निरंजनी प्लेट होती. तुम्ही पाहू शकता किती कळकट झालेली होती. आता मी फक्त याच्यामध्ये ठेवत आहे. त्याला घासत नाही किंवा कुठला ब्रश लावत नाही किंवा कुठलं पावडर नाही लावून, तरी पण ही चमकत आहे. तुम्ही पाहिला आहे रिझल्ट. तर असंच देवघरातली देवं 2 मिनिटामध्ये अगदी कमी वेळेमध्ये आपण चमकू शकतो आणि श्रावण महिना सफल करू शकतो. नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात. बाय बाय.